अधिकार दिलेला आहे। आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचा जो टप्पा आहे तो 26 एप्रिलला आहे, बरोबर आहे, मतदानाचा। तर 26 एप्रिलला जे मतदान आहे तो मतदानाचा हक्क आपल्याला सर्वांना बजावायचा आहे। सर्वात मोठा हक्क जर कोणता असेल भारतीय संविधानाने दिलेला पवित्र हक्क तर तो मतदानाचा आहे। तर तो सर्वांनी हक्क बजावायचा आहे। कोणी असं म्हणायचं नाही की मतदान केलं म्हणजे मला काय मिळणार आहे आणि काय देणार आहेत आपल्याला। देण्या घेण्याची मुळीच अपेक्षा करू नका मतदानामध्ये, कारण भारतीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे। सज्जनांची मांदियाळी मिळवायची असेल तर आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे। आणि देश स्वतंत्र ठेवायचा असेल, अखंड अबाधित ठेवायचा असेल तर मतदानासारखा पवित्र हक्क आहे तो निश्चितपणे बजावायचा आहे। ज्याचं मतदार यादीमध्ये नाव नाही आहे त्यांनी फॉर्म नंबर 6 भरायचा आहे, फॉर्म नंबर 8 भरायचा आहे आणि आपलं नाव मतदार यादीमध्ये नोंदवायचं आहे। आधार कार्ड, मतदान कार्ड, आपला मोबाईल नंबर आधार कार्डाला अटॅच असणं गरजेचं आहे। शासनाच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे। मतदानाचा हक्क जर आपण नाही बजावला, आपण हक्क कर्तव्य करत नाही आणि हक्क मात्र मागत असतो, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे। जशी आपल्याला मागणी करता येते तसा आपला हक्क बजावून आपण लोकशाही बळकट करणं गरजेचं आहे। सर्वांनी 26 एप्रिलला आपल्या मतदानाचा हक्क निश्चितपणे बजवायचा आहे। मतदान जरूर करायचंय। जर कोणी अंध असेल, अपंग असेल, जर त्याला कुठे बाहेर जाता येत नसेल, चालता येत नसेल तर गुरुजी सारखी मंडळी आहे, BLO आहेत, आपल्या घरी येऊन त्यांचं मतदान करून घेतल्या जाईल, एवढी सुविधा आहे। पण तसा फॉर्म भरून द्यावा लागतो आपल्याला, म्हणजे हे करायचे। आणि एकही रुपयाचा व्यवहार मतदान करत असताना करायचा नाही, प्रामाणिकपणे मतदान करायचंय। आपलं पवित्र मत विकायचं नाही, 100-500 रुपयासाठी आपण लाचार व्हायचं नाही आणि इमानदारी विकायची नाही, लक्षात ठेवा। मत हे विकण्याची गोष्ट नाही, ते एक प्रकारचं दान आहे, त्याच्यामुळे लोकशाही बळकट होणार आहे। म्हणून मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो। निश्चितपणे तुम्ही आम्ही सर्वजण मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहोत आणि निपक्षपातीपणे मतदान करणार आहोत। चांगल्या ग्रस्ताला, सज्जनाला जात पात पंथ पैसा अडका या गोष्टी मुळीच आडव्या न आणता आपण मतदान करणार आहोत। तो सुद्धा एक प्रकारचा परमार्थच आहे, बरं का। नाहीतर बघा इकडे वारकरी, अहो मोतीराम महाराजांनी बंडीमध्ये 10 रुपये कोण ठेवले होते तर त्यांनी ती बंडी जाळून टाकली। संत भगवान बाबांनी ज्या अवयवामुळे आपण बदनाम झालो, आपल्याला दोषी ठरवण्यात आलं, तो अवयव शरीरापासून जोडून टाकला। किती विरक्त, किती योगी महाराज विरक्त संत होते। आणि आपण 100-500 1000-500 रुपयासाठी लाचार होतो आणि विकल्या जातो। लाचार होतो म्हणजे स्वतःला विकून घ्यायचं नाही आणि कोणाचेही घर भरायचं नाही, लक्षात ठेवा। किंवा मतदानाच्या वेळेस मद्यपान करणे, मांसाहार करणे हे सुद्धा पथ्य पाळायचं। युक्त आहार विहार, निद्रा, भय, मैथुन हा सुद्धा परमार्थच आहे। म्हणजे संसारात राहून आपल्याला मुक्त होता येतं, आपली काही कर्तव्य यथोचित पार पाडली तर। बोलताना मी तुम्हाला बोललो की कन्या पुत्र हे ते सगळे कोणी कोणाचं नाही, पण आपण त्यांना जन्म दिलाय म्हणून त्यांचं योग्य प्रकारे रक्षण करणं हेही आपलं कर्तव्य आहे, लक्षात ठेवा। तोही एक प्रकारचा परमार्थ आहे। संसारात राहून सुद्धा संन्यस्त जीवन जगता येतं, म्हणून गृहस्थ, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या 25-25 वर्षाचे टप्पे दिलेले आहेत महाराज। या जर योग्य क्रमाने आपण गेलो तर दीर्घायुष्य निश्चितपणे मिळतं। खूप मोठं धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारचा चतुर्रूपाचा परमार्थ, चतुसूत्री म्हणतात त्याला परमार्थाची, ती आपल्याला साध्य करता येते आणि जीवन मुक्त होता येतं। अन्यथा वृथा भ्रम होतो, क्षीण होतो, अनेक जन्म आपण फिरत राहतो पण मुक्त काही होत नाही। पुन्हा पुन्हा जन्मने, पुन्हा पुन्हा मरणे हा फेरा चुकवायचा असेल परमार्थासारखं दुसरं साधन नाही, नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही। अर्थात आपण हे सर्व केलेलं आहे। परत एकदा पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळींचं, सप्ताह कमिटीचं, आयोजकांचं मनापासून अभिनंदन।